हरे कृष्ण. तर वैशाख महिन्यामध्ये येणारी मोहिनी एकादशी व्रताचे कशा प्रकारे पालन केले पाहिजे तर आज आपण बघणार आहे. तर सूर्यपुराणामध्ये वर्णित एक कथा येते. प्रभू श्री रामचंद्रांनी वशिष्ठ मुनींना प्रश्न विचारले, हे ऋषीवर सर्व पापांपासून मुक्त होण्यासाठी कोणत्या व्रताचे पालन केले पाहिजे. मग त्यांनी सांगितले मोहिनी एकादशी व्रताचे पालन केले पाहिजे. मग भद्रावती नावाचे एक राज्य होते आणि त्या राज्यामध्ये द्रुतमान नावाचे राजा राज्य करीत होते आणि त्या राज्यामध्ये धनपाल नावाचे अतिशय पुण्यवान वैष्णव होते आणि त्यांना एकूण 5 पुत्र होते. तर जो 5वा पुत्र आहे दृष्टबुद्धी नाव होते. तर तो अतिशय पापी प्रवृत्तीचा होता. तर व्यभिचार करणे, नशापान करणे, मांसाहार करणे, अनेक पापकृत्य करण्यात तो लिप्त झालेला होता. म्हणून त्यांच्या वडिलांनी त्या राज्यातून त्याला निष्कासित केले आणि तो वनामध्ये जाऊन सुद्धा तिथे पापकर्म करू लागला. अनेक पशुहत्या करीत होता आणि मग एके दिवशी त्याला कळाले की माझ्याकडून अनेक पाप घडलेले आहे. म्हणून तो एका आश्रमामध्ये गेला आणि त्या आश्रमामध्ये कौंडिन्य नावाचे ऋषी होते आणि त्या कौंडिन्य ऋषींना संपूर्ण वृत्तांत सांगितला. तेव्हा कुठे मग त्यांनी सांगितले की तुम्ही मोहिनी एकादशी व्रताचे पालन करा. मग मोहिनी एकादशी व्रताचे पालन करून त्यांना एक दिव्य शरीर प्राप्त झाले. आणि तर अशाच प्रकारे आपण सुद्धा जर भगवान श्री विष्णूंची, कृष्णांची जर संपूर्ण श्रद्धेने आपण ह्या एकादशी व्रताचे पालन करू तर नक्कीच आपल्याला सुद्धा भगवत धामाची प्राप्ती होईल आणि भगवंतांचं दर्शन होईल. म्हणून आपण या दिवशी अनेक वैष्णवांना दानधर्म केले पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा केली पाहिजे. मोहिनी एकादशी महोत्सव की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.